सरकारी कर्मचारी या यूट्यूब चॅनलमध्ये सर्वांचे पुन्हा एकदा खूप खूप स्वागत आहे। अखेर सरकारी कर्मचारी पेन्शनधारकांसाठी आली आहे सर्वात मोठी आनंदाची बातमी, कारण मिळणार आहे मोठा आर्थिक लाभ। तर या कर्मचाऱ्यांना मिळणार नाही फायदा, पाहूया याबाबत सविस्तर। तत्पूर्वी चॅनलला अजूनही सबस्क्राईब केले नसेल तर सबस्क्राईब करा, समोरील बेललाही क्लिक करा, म्हणजे असेच नवनवीन लेटेस्ट अपडेट तुम्हाला पाहता येतील। ना पगार ना भत्ता, 8व्या वेतन आयोगाचा या कर्मचाऱ्यांना मिळणार नाही फायदा। सरकारी कर्मचाऱ्यांना काय होणार फायदा, पाहूया। 8व्या वेतन आयोग लवकरात लवकर लागू करण्याबाबत सरकार महत्त्वाची पावले उचलत आहे। केंद्रीय कर्मचारी आणि पेन्शनधारकांमध्ये याबाबत चर्चा होते। दरम्यान आता कर्मचाऱ्यांना पगारवाढ, फिटमेंट फॅक्टरमध्ये बदल आणि पेन्शनमध्ये वाढ करण्याची अपेक्षा आहे। केंद्र सरकारने 8वा वेतन आयोग कधी लागू होणार याबाबत कोणतीही घोषणा केलेली नाही, मात्र अनेकांनी अंदाज वर्तवले आहेत। 8व्या वेतन आयोग लागू झाला तर तो मागच्या 7व्या वेतन आयोगाप्रमाणेच वेतनवाढ, फिटमेंट फॅक्टर, भत्ते आणि पेन्शनचा आढावा घेईल असं सांगितलं आहे। याचा फायदा कोणाला होणार आणि कोणाला नाही ते जाणून घेऊया। या कर्मचाऱ्यांना मिळणार नाही फायदा। नियमानुसार 8व्या वेतन आयोगाचा सरसकट फायदा सर्व कर्मचाऱ्यांना होणार नाही। खाजगी क्षेत्रातील कर्मचाऱ्यांचा आणि 8व्या वेतन आयोगाचा काहीही संबंध नाही, त्यांना त्यांचा फायदा होणार नाही। या शिफारशी फक्त केंद्र सरकारी कर्मचाऱ्यांना लागू होतात। केंद्रीय नागरी सेवा नियमांतर्गत समाविष्ट नसलेल्या कर्मचाऱ्यांना किंवा कंत्राटी आणि तात्पुरत्या कर्मचाऱ्यांनाही याचा फायदा होणार नाही। राज्य सरकारी कर्मचाऱ्यांना 8व्या वेतन आयोगाच्या शिफारशी पूर्ण स्वीकारल्या तरच फायदा होईल। हा निर्णय राज्य सरकारवर अवलंबून असणार आहे। सार्वजनिक क्षेत्रातील उपक्रमाचे कर्मचारी या संस्थांची रचना वेगवेगळी असते। जोपर्यंत केंद्र सरकारच्या शिफारशी लागू होत नाही तोपर्यंत या कर्मचाऱ्यांना थेट लाभ मिळत नाही। यासोबतच स्वायत्त संस्थांच्या कर्मचाऱ्यांनाही केंद्र सरकारच्या वेतन नियमांचे पालन केल्यास लाभ होणार आहे। तर 50 लाख कर्मचारी आणि 69 पेन्शनधारकांना होणार फायदा। 8व्या वेतन आयोगाबाबत कोणतीही अधिसूचना जारी केलेली नाही, त्यामुळे कर्मचाऱ्यांना आणि पेन्शनधारकांना कोणत्याही अफवांवर विश्वास ठेवू नका असं सांगितलं आहे। 8व्या वेतन आयोगाचा फायदा 50 लाख कर्मचारी आणि 69 लाख पेन्शनधारकांना होणार आहे। असेच नवनवीन लेटेस्ट अपडेट जाणून घेण्यासाठी आजच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि समोरील बेललाही क्लिक करा। धन्यवाद।